टिफिनसाठी मी मस्त असा पनीर मसाला बनवला। त्याच्यासाठी पनीर क्यूब्समध्ये कट केले, त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची, धने पावडर, जिरे पावडर आणि थोडंसं गरम मसाला टाकून आहे ना छान सगळे मसाले पनीरला लावून घेतले आणि ग्रेव्ही बनवेपर्यंत हे साईडला ठेवलं। ग्रेव्ही बनवण्यासाठी मी 2 मीडियम साईजचे कांदे कट केले आणि 3 टोमॅटो घेतले। तेल गरम झालं, तेलामध्ये ना 2 काळी मिरी, लवंग, दालचिनीचा तुकडा, 1 सूर्यफूल टाकून ना छान असं ते तडका दिला आणि नंतर आहे ना कांदा त्याच्यात मस्त परतून दिला। नंतर टोमॅटो टाकले, कोथिंबीरचे दांडे आणि 4 ते 5 काजू टाकून आहे ना मस्त अशी ग्रेव्ही शिजवून दिली। ग्रेव्ही शिजल्यानंतर ती थंड केली, तोपर्यंत आहे ना जे पनीर आपण मसाले लावून ठेवले होते ना ते छान तव्यावर टाकून आहे ना मस्त असं फ्राय करून घेतलं। ते फ्राय झाल्यानंतर आहे ना ग्रेव्ही मिक्सरमध्ये टाकली आणि एकदम बारीक अशी वाटून घेतली। नंतर तेल गरम झालं, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ता टाकला। नंतर जी वाटलेली ग्रेव्ही ना ती सगळी त्याच्यात ॲड केली आणि जोपर्यंत साईडनी तेल सुटत नाही ना तोपर्यंत मस्त अशी ती मी परतून दिली। नंतर ह्याच्यामध्ये मी मसाले ॲड केले, त्याच्यासाठी 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची, अर्धा चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच घरगुती गरम मसाला, 1 चम्मच धनेपूड, जिरेपूड, पनीर मसाला आणि किचन किंग मसाला टाकला 1 चम्मच आणि 1 चम्मच पुन्हा गरम मसाला टाकून सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स केले। ग्रेव्हीला छान असा कलर आल्यानंतर मस्त अशी ग्रेव्ही रेडी झाल्यानंतर साईडनी तेल सुटल्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकलं। सगळे छान असं परतून दिलं आणि छान ही ग्रेव्ही ना शिजवून दिली। ही ग्रेव्ही मस्त शिजल्यानंतर साईडनी तेल सुटल्यानंतर आहे ना हिच्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी टाकलं, जेवढं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं टाकलं। मी 1 ग्लास टाकलेलं आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि छान ग्रेव्ही उकळून दिली। त्यानंतर जे पनीर क्यूब्समध्ये कट केलेले ना ते सगळे फ्राय केलेले पनीर ह्याच्यामध्ये एक एक करून मी ॲड केली। ते ॲड केल्यानंतर आहे ना छान सगळीकडे व्यवस्थित असं मिक्स करून दिलं आणि ना ह्याच्यावर आहे ना मस्त असं ना पुन्हा थोडं पाणी टाकलं, मला थोडीशी घट्ट वाटत होती म्हणून, आणि ना झाकण ठेवलं आणि 4 ते 5 मिनिट मस्त अशी ही ग्रेव्ही ना शिजवून दिली। मस्त भाजी शिजली आणि त्यानंतर आहे ना तुम्ही बघू शकता मस्त असं माझं पनीर मसाला असा रेडी झालेला, छान त्याला कलरसुद्धा आलेला आणि खरं सांगते एकदम हॉटेलसारखी टेस्ट लागत होती आणि एकदम सकाळी झटपट झाली होती। नंतर वरून कोथिंबीर टाकली, थंड केली, टिफिनमध्ये पॅक केली आणि ना मस्त मी ऑफिसमध्येही नेलं होतं खाण्यासाठी आणि खरं सांगते खूप टेस्टी झालेली। तुम्ही टिफिनसाठी झटपट होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा।